राजापूरला आमच्या गावाला सकाळी 5 वाजता निघालो आहोत आणि आता 2-3 तास प्रवास झालेला आहे. पुण्याच्या वरती पोहोचलोय आणि कोण कोण आहेत आमच्याबरोबर? दादाच्या गाडीने निघालो आम्ही. दादा इकडे आहे, इकडे नरिताई आणि कोण आहे? रियान आणि वहिनी. चला आता गावाला. गणपती बाप्पा. एवढा उतरायचा आहे. दरवर्षी येतो तेव्हा धुकं असतं आणि यावर्षी फर्स्ट टाइम क्लिअर आहे. पाऊस कमी आहे ना म्हणून सगळं धुकंच आहे. पूर्ण हे पावसाचा ढग आहे इकडे मस्त. आणि मंदिर आहे आणि हा इकडे कोल्हापूरला येणार रोड. आम्ही आलो इथून मस्त. खूप लेट झाले, आज 6:30 झाले. लांबच आहे. कडा पण आहे. हे बघ, आम्ही पोचलो आता अणुस्कुरा घाटात. 6 वाजलेत आणि हा अणुस्कुरा घाटाचा नजारा मस्त. फायनली आम्ही 8 वाजता पोचलेलो आहोत. आत्ताच गाडी पोचली. जवळपास 15 तास जर्नी झाली आहे ना त्या. आणि तो पण मुंबईला 3 तास ट्रॅफिक लागला आहे म्हणे. चला आता उद्या भेटू. आम्ही रात्रीचे 8 वाजले आणि गावाला पोचतोय आणि गावाला एवढी मंडळी आलेली आहे. हा समर्थ आणि तिकडे रियान काहीतरी करतोय. गावाला पोचलोय. सकाळी नाश्ता पाणी झाला. आता हे आमचं घर. इथे सगळी बुळबुळ झालं होतं पण माणसाने त्यामुळे सगळं ब्लिचिंग पावडर टाकून साफ केलं बाबांनी. हे विनीतचं घर. इकडे कोण नाही करे त्यांच्या. आणि अजून साफसफाई. आमची गणपती तयारी सुरू झालेली आहे. साफसफाई करतोय. हे आमचं घर असं. धक्के विके साफ करायचे, जंगण साफ करायचे, गाडी स्टार्ट करून बघायची. आणि इकडे काहीतरी सफाई करतोय सकाळपासून. मेन काम काम करतोय. काहीतरी सगळे कामं करतायत. वा वा वा. हे मोठं काम पहिलं गणपतीच्या अगोदर.
हे दोन चाललंय सगळं काय हे काय आणि हे साफसफाई झाल्यानंतर इथे आमचा गणपती बसतो. टेबल वर साफ करून इथे गणपती बसवणार. रात्रीपर्यंत डेकोरेशन होईल. साफसफाई झालेली आहे आणि आता नाश्ता करतोय आम्ही आहे ना. धावणे आणि तिकडे समर्थ पण नाश्ता करतोय. आता संध्याकाळी डेकोरेशन करणार. मुलं खेळत आहेत तिकडे मस्त. गँग 4 जणांची झाली. 4-5 जण आहेत. यान पण खेळतोय. इकडे तेवड्याची फुलं मस्त आली तिकडे. तेवडा है ना किती चांगले आहेत मस्त. इकडे संतळी पण आले. संतळी कशी इकडे तुळस आहेत. झेंडूची झाडं आहेत. हे तुळस एवढ्या भरपूर आहेत. कृष्ण तुळस आहेत भरपूर अशा. आणि आमच्याकडं एक घर इकडे वरती पत्रा आहे. पत्रा टाकला आहे त्यामुळे खाली गरम होत नाही. तर उन्हामध्ये फुल गरम झालं असतं. आणि मला कोण टोमॅटो झाड ठेवला आहे लावून इकडे मस्त. टोमॅटोची फुलं पण आलीत. दिवाळीपर्यंत टोमॅटो होती चांगले मस्त. आणि आजी हां बघ कशी आहे टणकी अजून आहे की नाही. आणि गिरीश गणेश साहिल गिरीश साहिल प्रभाकर साहिल सुरेश साहिल यांचं घर. आणि आपली इकडे पुढे शेती करायची. इकडे आंब्याचं झाड आहे मोठं. एक झाड धरलं तर 25 पेटे धरतात एकदम. कधी कधी धरतं 1 वर्ष आड करून. कधी कधी नाही. तुळस आहे मस्त घरात लावलेली. इकडे सगळं भरलं आहे जंगल. आणि ते काहीतरी मस्त हे चवई म्हणतात. केळी नाहीत. तवीला फूल आले. केळीसारखी पानं दिसतात. केळी पण धरतात पण त्याला बिया जास्त असतात ना लागतात एक आतमध्ये. पण केळ्यात बिया असतात भरपूर. खाऊ शकत नाही. छोटी छोटी आहेत. कोका पण मोठा आहे. भाजी करत नाही. इथे पूर्वी शेती करायचो आईने. पुढे सगळं जंगल आहे तर कोण करत नाही ना. आणि ही चाफा म्हणतात ना ही झाडं ही मोठी 50-60 वर्षाची असतील. आपली तारामतीची तळायची तिकडे वरती. आणि नारळ धरलेत मस्त. तर काय नाही शेती करून करत. माकडं सगळे त्रास देतात तिकडे त्यामुळे सगळी शेती बंद. ही आमची राधाकृष्ण याची वाट. हे आमचं हनुमानचं मंदिर. जय बजरंगबली. इकडे रेवाळे. इकडे पवार. सगळी गँग आली आहे पवारांची. आणि खाली गावकरांकडे वाट गेली. आणि ही गेली लोपटे साहिल मांडोकर जड्यार सगळी इकडे वाट सगळी सरळ खाली. आता आहे सगळी वाट चांगली. इकडे काशीनाथ साहिल आणि पारिजातचं झाड आहे मस्त. इकडे फुलं पण पडली आहेत सगळी. पडून वरच्यावर तरंगत आहेत. आणि इकडे काय आपल्या झाडं ते केवढं बहर आला एकदम झाडाला आहे ना मस्त. काय नाव सांगतो नंतर लिहितो खाली विसरलो नाव. केवढं बहर आला मस्तपैकी ना. हां काय आजी. हो कल आलो. काय झाडाचं नाव काय ते विसरलो मी. गोकर. हां गोकर्णाची मस्त बहर आला एकदम. ही बा आजी कपडे नावर धुते मस्त. हे आमच्या घराच्या गच्चीवर आलो आहे. आणि घराच्या गच्चीवर हा नजारा दिसतोय मस्त.
ते कौलं दिसत आहेत. सगळी कोकणातली घरं म्हटलं जवळजवळ असतात, एकात एक आहे ना, एकात एक खोपी आहेत, त्या घरं आहेत. सगळी सिमेंट कौलाची घरं कमी आहेत. एक समोर घर दिसतंय, एवढी कौलाची घरं आहेत. काही जुनी घरं आहेत ती कौलाची आहेत, नवीन सगळी पत्र्याची बांधली. आणि इकडे आमचं चिकू झाड आहे मोठं, आणि ते समोर दिसते शांताराम साईल, दत्ताराम साईल यांचं आणि काशीराम साईल. आणि ते नारळ दिसत आहेत ती त्या बोलीकडे रेवाळे, पवार, धोपटे. आणि आमची ही एवढी मोठी गच्ची आहे. कपडे पावसात कपडे सुकायला उपयोग होतो, बाकी काही नाही. एवढं खाली आहे तेवढं वरती पत्र्याचं. आणि घराच्या भोवती असा नजारा चांगला आहे बघायला, दिसते सगळं. हां, हे पत्रे, हे मांडवकरांचं घर, पत्रे घातले गरमच असेल. हे आवशीचं घर, प्रकाश साईल, बंटी साईल. आणि आमचं हे मागची साईड, दुसरी एक साईड मागची. नारळावरती एक पत्र्या पडतात आणि पत्रे वागत आहेत. आणि इकडे सगळी धोपट्यांची, म्हणजे एका ह्याच्यात सगळं घरं दिसतात, खाली धोपट्यांची घरं आहेत. आमच्या पर्सनं फणस खूप होते, अजून पण आहेत. हा एक फणस आहे इथेही, इथे एक फणस नवीन झाला आहे तयार. हे दालचिनी झाड मोठं आहे एकदम. आणि हे रामफळ झाड. ही आमची मागची जेवणाची खोली. आणि हे नवीन घर बांधले मागे 3-4 वर्ष झाली. हे एक फणसाचं झाड इकडे. ही मागची खोप आहे, टाकी लावली 3 लिटरची. आणि हे पताका सुकतात इकडे, कपडे ऊन पडले ना. ही एक नारळ आहे, धरलेत ना मस्त आहे की नाही. इथे एक मोठा फणस तोडला, सागवान आहे तो. एक फणस इथे, एक फणस आहे, 2 चाफ्याचं झाड आहे. आणि वरतं हे मागची प्रभाकरणाची मागची साईड. आणि इकडे शेती आहे सगळी, भात शेती. आणि कोंबड्या दिसतात. आता कोंबड्या पण पाळत, ते पण पाळत नाही हल्ली. ठराविक कोण गावाला आहेत तेवढे निब्रेड पडतात. ही अशी मागते अरे साईडवरची. चला आता डेकोरेशन करू दुपारनंतर. काय काय सामान आहे ते बघू, बाजारातून घेऊन आणू. आणि आज पूर्ण डेकोरेशन करून टाकू. उद्या जरासं फायनल टचअप फक्त. आमची गणपती तयारी चाललेली आहे. आज डेकोरेशन सुरुवात केलेली आहे इकडे. आता रात्री 2 वाजेपर्यंत डेकोरेशन करून टाकायचा प्लॅन आहे. आणि आत्ताच मिलिंद आला आहे, झाली मांडवी. आणि मिवान आणि रियान एकदम फुल काम करतोय आपल्याकडे, एकदम स्विंग मध्ये. आणि मिवान एकदम प्रवास करून आला, एकदम बोर झालाय. हाय, आमचं कलर काम चाललेलं आहे. अंगणामध्ये कलर द्यायचं काम चाललेलं आहे. डेकोरेशनची तयारी. आणि कोण काम पेंट करते बघा, कोण करते पेंट. पोचामाला की पुसते, कलर मारते तो आपण. हां शाबाश. आणि बघे कंपनी. डेकोरेशन एवढं झालेलं आहे. किती वाजलेत? रात्रीचे 12 वाजलेत. हां कॉर्नर फिर होता. शाबाश. कारागीर नंबर 2 आलेले. 15 मिनिटात सगळं चकाचक झालंय. अजून खालचं कलर मारायचं आहे, खालचे बॉर्डर. काय करता तुम्ही? काय करता ते रियान? काय करता ते? हां तू काय करतोय? 2 वाजले रात्रीचे. हे आमचं कलर काम झालेलं आहे, 1 कोट झालेलं आहे. रात्री 2 वाजलेत. रियान पण काम करतोय आहे ना. आता उद्या परत काम करायचं आहे, सेम आहे ना, टॉप कोटला. तर दुसरा दिवस आहे गणपती डेकोरेशनचा.
आणि वरचं मंडपाचं डेकोरेशन झालेलं आहे. आता फायनल टचअप आणि मागे काहीतरी लाईन्स बघायच्या इथे आणि रियान मजा करतोय फोम बरोबर. हां आणि असा पसारा आहे सगळा. आता 2 तास सगळं आवरून जाईल. लाईटिंग संध्याकाळी करू आणि इकडे गप्पा मारतायत. रियान मस्त गाडी चालवतोय, मिलिंद पाणी भरतोय, दादा डेकोरेशन करतोय. फायनल ऑलरेडी संपलेलं आहे. शेवटची लाईटिंग होते. संध्याकाळी 6 वाजलेत. गणपतीचा आजचा दिवस आहे. रात्री झोप हे करायची गरज नाही. बाबा तिकडे बाजारात इथे समोर तिकडे काय ते खेळतोय आणि नानाच्या मागून हे आमचं डेकोरेशन रेडी. उद्या एकदम फुल लाईटिंगमध्ये दिसेल है ना. आणि इकडे काय नाही काय उद्या तयारी चाललेली आहे. कोण काय काय करतात बघूया. उद्याही तयारी चालली आहे काहीतरी. काय काय करते सांगा बघू. कोण काय करते. विशाखा काय करते. मोदकचा. मिवान काय करतोय. मिवान काय करतोय. हा काय करतो तू. काय करतो इकडे मोदकाची तयारी चालली आहे. वा वा वा. आणि इकडे अळवडी तयारी चालली आहे. आता उद्या मेनू तयार झाला की परत दाखवणार तुम्हाला सगळ्यांना. वा वा वा. गाठी मसाला भाजते. वा वा. आता उद्या भेटूया मस्त मोदक खाताना. हा 10 वाजलेले आहेत. आमचं डेकोरेशन कधीच कम्प्लीट झालंय. साफसफाई पण झाली. आता शेवटची साफसफाई चालली आहे. हे काय घाललं इकडे. दाखवा उठा हा टाक. अरे वा. इकडे अंगण साफ करतात. वर्षातनं एकदा मे महिन्यात नव्हतं पाणी नसतं म्हणून. आहे बघा रियान कसा साफ करतोय बघा. चकाचक धुवून काढलंय. आता एकदम बरोबर होऊन जाईल. हा वा वा वा. रियान इकडे मारतोय. हा फायनल होत आलेला आहे सगळं आता. आणि मिलिंद इकडे वायपर मारतोय ना. पटाट लगेच तर 15 मिनिटात सगळं चकाचक. रियान एकदम मजबूत काम करतोय. मोठा दादा.